या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महिलांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आपण एकत्रितपणे महिलांना समान संधी, आदर, सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिलांच्या हक्कांचं रक्षण, समान समाज निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा. महिलांना शिक्षण, रोजगार, स्वावलंबनासाठी अधिक संधी उपलब्ध करून देताना प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. हाच संदेश समाजात रुजवण्याचं काम मिरज तालुक्यातील बेडग येथील पोलीस पाटील शारदा हंगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून केलं आहे. महिला पोलीस पाटील शारदा हंगे यांनी चौफेर कामगिरीतून ठसा उमटवून वेगळा संदेश दिला आहे. मिरज तालुक्यातील बेडग इथं पोलीस पाटील म्हणून कार्यरत असणाऱ्या शारदा हंगे यांनी कोरोना काळात रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यापासून प्रत्येक कुटुंबाची कोरोनापासून मुक्तता कशी होईल याची उपाययोजना केली. निवडणूक काळामध्ये उत्कृष्ट काम करण्याबरोबरच तसेच गावात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीसाठी CCTV बसवण्याच्या कामात शारदा हंगे यांनी पुढाकार घेतला. शेतामध्ये उत्कृष्ट उत्पादन घेण्याबरोबर आणि शेतातील विविध कामे करण्यात कसलीही कसूर ठेवली नाही किंवा शेतकाम करताना पदाची प्रतिष्ठा आडवी येऊ दिली नाही. विविध कार्यात अग्रेसर असणाऱ्या बेडग येथील उच्चशिक्षित महिला पोलीस पाटील शारदा हंगे यांची TV नेक्स्ट मराठीचे सांगली जिल्हा प्रतिनिधी जमीर रहमतपुरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त खास बातचीत केली. शारदा हंगे काय म्हणतात ते पाहूया. मी पोलीस पाटील बेडग शारदा संभाजी हंगे, माझं शारदा आनंदा खाडे असं माहेरचं नाव आहे. तर मी आता सध्या बेडगला पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहे आणि पोलीस पाटील काम करत असताना माझी स्वतःची घरची शेती आहे, ते शेतीही बघते मी. तर पोलीस पाटील म्हणून काम करत असताना आपल्याला समाजातून बऱ्याच वेळा अनेक अडचणी येत असतात, पण मी प्रॉपर माझं सासर माहेर बेडग हेच असल्यामुळं गावातील जी लोक आहेत त्यांचाही मला खूप सपोर्ट होतो. तीही लोक मला मदत करतात आणि माझी मुलं, माझे मिस्टर, माझे घरचे यांच्याही सगळ्यांची मला खूप हे पद सांभाळत असताना खूप मदत होते. बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की एक महिला पोलीस पाटील म्हणून पदाला न्याय देऊ शकते का? तर मी सांगू इच्छिते की हे पद महिला सक्षमीकरणासाठी म्हणून आरक्षित ठेवलेलं होतं. तर त्या दृष्टीने विचार करता की महिलांनी आपल्याकडे रोल मॉडेल म्हणून बघावं अशा पद्धतीनं पोलीस पाटील पदाचं मी काम करत आहे आणि गावची लोकसंख्या 25,000 आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये काम करत असताना अनेक अडचणी येत राहतात, पण त्या अडचणीवर मात करत माझा पदाचा कार्यभार अगदी व्यवस्थितरित्या चालू आहे. आता सध्याच मला आयजींच्या हस्ते एक प्रशस्तीपत्र, चांगला पुरस्कारही मिळालेला आहे. तर त्याचबरोबर म्हणजे महिलांनी जर घरचं काम सांभाळून आपली जर शेती असेल तर शेती करू शकतात, कारण मी पदाचं काम करत असताना माझं शेतीचं कामही चालू असतं. शेतीत अगदी तणनाशकापासून औषधं मारण्यापासून ते तण काढण्यापर्यंत, स्प्रेपर्यंत सगळी कामं मी करूनही घेते आणि मी स्वतःही करते. तर शेतीतल्या सगळ्या कामाचा मला अनुभव आहे. तर आज महिला दिनानिमित्त मी महिलांना सांगू इच्छिते की आपण थोडंसं ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळलं पाहिजे, कारण आता सध्या आपली ही तरुण पिढी अनेक कॅन्सरसारख्या अनेक आजारांच्या विळख्यात सापडत चाललेली आहे. तर त्याला हा ऑर्गॅनिक शेतीचा खूप मोठा पर्याय आहे. आपली भावी पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपण ऑर्गॅनिक केलं पाहिजे. आम्ही ऑर्गॅनिकसाठी निरनिराळे उपक्रम राबवत असतो. अगदी गांडूळ खतापासून ते सगळे प्रकल्प मी माझ्या शेतामध्ये राबवते. गांडूळ खत तयार करतो आम्ही, दशपर्णी अर्क तयार करतो, जैविक औषधं तयार करतो, हेही सगळं आम्ही राबवतो. तर माझी महिलांना विनंती आहे, ज्या महिला शेतकरी कुटुंबातील आहेत त्या महिलांनी तुम्ही स्वतःसाठी तरी कमीत कमी सुरू करा ऑर्गॅनिक शेती करायला आणि ऑर्गॅनिक उगवा भाजीपाला, फळबागा जे काही असतील ते. आणि ज्या महिला शहरी भागात राहत आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण इतरही बाकी कपडे, दागिनं किंवा पार्लर बराच खर्च करत असतो. तर हा खर्च कुठंतरी तुम्ही थोडंसं ऑर्गॅनिक, जे शेतकरी फार्मर जे ऑर्गॅनिक तयार करतात त्यांच्यासाठी तुम्ही तो खर्च कमी करून तुम्ही जे खाताय फळं, भाज्या वगैरे, ते तुम्ही ऑर्गॅनिक मागवलत आणि 2 पैसे त्या शेतकऱ्याला दिलात तर तो शेतकरी तुम्हाला नक्की चांगला ऑर्गॅनिक उगवून देईल.
असं झालेलं आहे की ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये कमी उत्पादन येतं आणि मग त्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि मग तो स्प्रे घेतो किंवा केमिकलचा उपयोग करतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेतमालाला जर चांगला बाजारभाव मिळाला तर नक्की शेतकरी आमचा ऑर्गॅनिककडे वळेल. तर माझी महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही आजूबाजूला सर्च करा, कोण ऑर्गॅनिक उगवते ते बघा, त्या पद्धतीनं खावा आणि 2 पैसे जास्त आपण ऑर्गॅनिकसाठी खर्च करूया. कारण आरोग्यम धन संपदा म्हटलेलं आहे, आपल्या आरोग्यापेक्षा आपल्याला काही नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही हेही नक्की प्रयत्न करा. आणि हेही शेतीचं काम आणि पोलीस पाटील पदाचं काम बघत असताना माझा सुपर बाजार आहे. सुपर बाजारचंही मी माझ्या मुलांना खरेदीसाठी मदत करते. बऱ्याच वेळा सणावारांना जेव्हा जास्त माझी तिथं गरज असते तेव्हाही मी अगदी बिल मारण्यापासून ते अवकोडण्यापर्यंत सगळी कामं मी स्वतः करते. म्हणजे एक महिला काय करू शकते, महिलाकडे एवढी क्रिएटिव्हिटी आहे की तिनं ठरवलं तर ती बऱ्याच ह्याच्या लेवलवर काम करू शकते. आता आपलं फक्त घर आणि आपली फॅमिली एवढ्यात आपण अडकून पडलेलं आहे. तर मी आजचा महिला दिनानिमित्त महिलांना एक सांगू इच्छिते की आपण आपल्या फॅमिलीचं रिलेशन अगदी स्ट्रॉंग करूया. जर महिलेला तिच्या कुटुंबातून सपोर्ट मिळाला तर तिची क्रिएटिव्हिटी खूप प्रमाणात वाढू शकते. आणि त्यासाठी तुम्ही की आधी आपलं फॅमिली बॉन्डिंग एवढं चांगलं करा की तुमचं ध्येय उच्च आणि नीतिमत्ता जर असेल तर तुम्हाला समाजातून आणि घरातून सपोर्ट मिळतो. त्यासाठी आधी तुम्ही स्वतःला सक्षम बनवा. आपल्याकडं खूप क्रिएटिव्हिटी आहे. बघा ह्या निसर्गानं सुद्धा आपल्याला स्त्री म्हणून जे प्रोडक्टिव्हिटीचं काम दिलेलं आहे, प्रजननाचं काम दिलेलं आहे, म्हणजे अर्थातच की सगळ्यांना आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, आपण ते करू शकतो. तर पोलीस पाटील म्हणून काम करत असताना अनेक वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जायला लागते. तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. आम्ही तंटामुक्तीचं काम करतो. तंटामुक्तीमध्ये बरेच घरगुती प्रॉब्लेम्स महिलांच्या माध्यमातून सोडवलेलं आहे. की थोडंसं महिलांचं काउन्सिलिंग केलं तर त्यांच्या डोक्यामध्ये जे काही विचार असतात ते आपण समजून घेतले तर आपल्याला त्यातूनही त्यांना सुवर्णमध्य साधून त्यांना योग्य कन्सल्टेशन देता येतं. तर तेही काम मी आतापर्यंत पोलीस पाटील 2016 पासून कार्यरत आहे. तर अनेक कुटुंब विभक्त होताना किंवा महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्यांना मी हे केलेलं आहे. आणि खरोखरच ज्या महिलांच्यावरती अन्याय होतो त्या महिलांसाठी मी त्यांच्या पाठीमागं उभी राहिलेली आहे की त्यांना पोलीस स्टेशनकडून किंवा याच्याकडून जे काही सहकार्य लागतं ते सर्व मी करून दिलेलं आहे. तसेच कोरोनाच्या काळातही अगदी म्हणजे आपण बॅरिकेटिंगपासून ते डॉक्टरांच्या टीमला नमुने घेण्यापर्यंत अगदी आम्ही घरोघरी फिरून हे सर्व काम आम्ही कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठं काम पोलीस पाटलांचं त्यावेळी योगदान पोलीस पाटलांनी सर्वच पोलीस पाटलांनी दिलं होतं. अगदी घरोघरी जाऊन आम्ही सगळे नमुने घेतले होते.